नमस्कार. आज मी केलेले आहेत फणसाचे घारगे. फ्रीजरमध्ये मेमध्ये आणलेल्या फणसाचा रस मी ठेवलेला होता आणि महाराजांकडनं म्हणजे गिरनारला जाऊन आल्यानंतर प्रसादाचे 2 नारळ मिळालेले होते. एक दत्तगुरू महाराजांचा प्रसादाचा नारळ आणि एक अंबाजी माता मंदिरात ओटी भरली त्याचा नारळ. मग आता त्याचं मी खोबऱ्याच्या वड्या करणार होते. परत म्हटलं आपल्याला सगळ्यांना खास करून मला फणसाचे घारगे खूप आवडतात आणि त्याच्यात पण नारळ लागतो. मग आपण त्याचं प्रसादाच्या नारळाची बर्फी करण्यापेक्षा फणसाच्या घारग्यामध्ये नारळ घालूया म्हणून मी आज हा असा फणसाच्या घारग्याचा घाट घातला होता. मला फणसाचे घारगे खूप आवडतात खायला म्हणून मी फ्रीजरला फणसाचा रस ठेवलेला असतो. अजून 2 बाटल्या फणसाचा रस शिल्लक आहे. त्याचे परत अजून 2-3 वेळा फणसाचे घारगे होतील. आणि हा फणसाचा घारगा आहे ना, साजूक तुपाबरोबर खायचा अजून उत्तम छान लागतो चवीला. आणि अजून एक त्याच्या पुढची गोष्ट सांगते. आपला जो फणसाचा घारगा असू दे नाही तर कुठलाही घारगा असू दे भोपळ्याचा, तो जितका शिळा असेल ना तितका तो जास्त छान लागत जातो. आता माझे हे फणसाचे घारगे जवळजवळ 50 झाले. प्रसादाच्या नारळाचं गोड पण केलं गेलं, ते सगळ्यांना प्रसाद म्हणून देता पण येईल आणि फणसाचे घारगे पण झाले. दोघात एक गोष्ट बनली छान, गोड पदार्थ मस्त. बरं, हे 8 दिवस टिकतात पण, त्यामुळे 8 दिवसात हे नक्की 50 घारगे 2 घरांमध्ये संपून जाणार. आमच्याकडे तर 8 दिवसाच्या आतपर्यंत लागणारच नाही शिल्लक. 2 दिवसात हे घारगे संपून जातील. मी मुळातली कोकणातली आहे ना, त्यामुळे मला माझ्या आजीच्या पद्धतीने केलेले पातोळे, फणसाचे घारगे, भोपळ्याचे घारगे हे मला अतिशय खूप आवडतात. माझ्यासाठी तर हे पक्वान्नाचंच आहे. मालपुवा खाताना जसं वाटतं ना, तसं हे खाताना आठवण येते. असं वाटतं आपण मालपुवाच खातो. पण आता शुगर डिटेक्ट झाल्यापासून माझे पातोळे दरवर्षी करायचं बंद झालेलं आहे. कारण एवढं आपण आवडीने पातोळे करायचे आणि ते खायचेच नाहीत असा विषय असतो. आणि एवढा आटापिटा करून पातोळे बनवणार, खाणार कोण? मी आणि मिस्टर. मुलांना काय पातोळे आवडत नाहीत. पण घारग्यांचा विषय तसा नसतो. घारगे कसं सगळे आवडीने खातात, त्यामुळे घारगे केले जातात अधूनमधून. मी माझ्याकडे फक्त पातोळे आता गेले 2-3 वर्षात मी केलेच नाहीत, कारण मुलं आवडीने काय खात नाहीत आणि मला तर झेपत नाही आणि खाऊन चालत पण नाही पातोळे. त्यामुळे पातोळ्या विषय माझ्यासाठी बंद झालेला आहे. पण घारगे केले जातात अधूनमधून, त्यामुळे आज असे मस्त छान घारगे केले. मस्त आता हे असं साजूक तूप त्या घारग्यावर मी घालून आता खाते. असं मस्त साजूक तूप घालून हा घारगा खायचा. हा मस्त लागतोय चवीला. माझा आवडता, सगळ्यात आवडता पदार्थ फणसाचे घारगे.